संकल्पसिद्धीचे गुपित विश्व प्रार्थना यातील प्रश्न क्रमांक 10. चांगली बुद्धी म्हणजे नेमकी कशी बुद्धी असावी? चांगली बुद्धी म्हणजे सद्बुद्धी व वाईट बुद्धी म्हणजे दुर्बुद्धी. जी बुद्धी देवापासून दूर ती दुर्बुद्धी. याच्या उलट जी बुद्धी देवासमेत ती सद्बुद्धी. जीवनविद्येने भावनेपेक्षा बुद्धीला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जीवनविद्या सांगते, भावनाप्रधान बुद्धीपेक्षा बुद्धिप्रधान भावना श्रेष्ठ आहे. सर्व प्राण्यांमध्ये फक्त मनुष्य प्राण्यालाच बुद्धीचे वरदान लाभलेले आहे. या बुद्धीच्या बळावर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य माणसाला लाभलेले आहे. जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य बुद्धीत आहे. त्याचप्रमाणे जगाचा सत्यानाश करण्याचे सामर्थ्य सुद्धा बुद्धीतच आहे. या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत महत्त्वाचा आहे. पूर्ण सत्यानाश करण्याचे किंवा सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य माणसाच्या बुद्धीत आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज बुद्धीचे काय महत्त्व सांगतात ते पहा. पहिले, सूर्यबिंब बचके एवढे परित्रैलोक्यासी प्रकाशात होकडे तेवी बुद्धी मनोनये थोकडी आपुली. दुसरे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एकाकेशी राजे सकळ सिद्धी. त्याचप्रमाणे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, ददामी बुद्धियोगम तमयेन माम उपयांती ते. थोडक्यात बुद्धीचे हे प्रचंड सामर्थ्य लक्षात घेता माणसाजवळ चांगली बुद्धी किंवा सद्बुद्धी असणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल. म्हणूनच सर्वांचे भले होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थनेत सर्वांना चांगली बुद्धी दे अशी ईश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे. बुद्धीचे दुसरे रूप म्हणजे शहाणपण हे होय. जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानात शहाणपणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शहाणपणाला पर्याय नाही हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. जीवनविद्या सांगते, शहाणपण हाच नारायण, तोच सत्यनारायण. जेथे नारायण तेथे सुख, शांती, समाधान. जीवनामध्ये सुख कणभर आणि दुःख मनभर अशी परिस्थिती सर्वत्र असलेली दिसून येते. त्याला कारण संसार असे सामान्यपणे सांगितले जाते. परंतु जीवनविद्येला हे मान्य नाही. उलट जीवनविद्या सांगते, संसार हेच आहे जीवनाचे सार. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. मग दुःखाचे मूळ कशात आहे? शहाणपणाचा अभाव हेच आहे सर्व दुःखाचे मूळ. इतकेच नव्हे तर माणसाच्या जीवनातील सर्व समस्यांचे, सर्व दुःखांचे, सर्व संकटांचे व सर्व व्याधींचे मूळ कारण शहाणपणाचा अभाव हेच आहे. शहाणपणाचा अभाव असेल तर माणसाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा नाही. मग इतर बुवा, बाबा, भगत, फकीर, देवऋषी यांची गोष्ट बोलणेच नको. तर मग शहाणपण नेमके कशात आहे असा प्रश्न निर्माण होतो. जीवनविद्या सांगते, पुण्य संपादन करण्यात व पाप करण्याचे टाळण्यात खरे शहाणपण आहे. अगणित पुण्य संपादन करण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. या 4 ओळींची चारोळी माणसाच्या जीवनात आनंदाची रांगोळी घालण्यास समर्थ ठरते. असे अगणित पुण्य संपादन करण्याची बुद्धी सर्वांना व्हावी व सर्वांना सुखी जीवन प्राप्त व्हावे. म्हणूनच सर्वांना चांगली बुद्धी दे असे विश्वप्रार्थनेत प्रार्थिलेले आहे. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.